गुड इव्हनिंग भावांनो. आणि आज आपले रिपोर्ट आलेले आहेत. जे आजचा दिवस आहे जेव्हा मी टेस्टसाठी सॅम्पल दिले होते आणि संध्याकाळ आहे, वर्कआउटला जायची तयारी. आणि तुम्हाला माहितीच आहे प्री वर्कआउट मीलमध्ये मी ओट्स घेतो. दिस इज ओट्स. 100 ग्रॅम ओट्स घेतलेले आहेत आणि अ स्कूप ऑफ व्हे प्रोटीन. बस. मी पीनट बटर पण घेतो, पण सीन असा आहे की पीनट बटर संपायला आलेला आहे. पीनट बटर थोडंसंच राहिलेलं आहे आणि मला एक रील पोस्ट करायची आहे. सो त्याच्या शूटसाठी मला थोडंफार पीनट बटर ठेवणं गरजेचं आहे. सो रील शूट झाल्यानंतर हा संपवून टाकू. दिस इज ऑल सप्लिमेंटेशन. हा एक्स्ट्रा स्टॅक आहे, दुसरा स्टॅक आहे आणि खाली थोडंफार आहे शिल्लक. डॉक्टर चॉईस प्रोटीन ओट्सचे अजून 5 बॉक्स आतमध्ये आहेत. मसल ब्लेडचे काही बॉक्स आहेत ज्याच्यात 5 शॅशे येतात, म्हणजे एक स्कूपचा एक शॅशे असतो, असे 5 येतात. मला सॅटर्डे संडे मुंबईला राहावं लागतं, सो मी हे नेतो. सो आता मी पटापट हा मील घेतो, वर्कआउटला जाऊ. बायसेप आणि ट्रायसेप म्हणजे पूर्ण आर्म वर्कआउट शूट करायचं आहे इंस्टाग्राम रीलसाठी. लवकरच व्हिडिओ येईल. पटपट खातो आणि वर्कआउटला निघतो. जिमला जायची तयारी झालेली आहे आपली. ही एक रेस्ट ट्रॅप आहे पुल मुवमेंटसाठी. ओके, हाताला गुंडाळून आपण पुल करतो. सो ही याची शिलाई गेलेली आहे. याला एखाद्या टेलरकडनं शिलाई करून घ्यावं लागेल. जाता जाता रस्त्यात बघू. हा पण आय थिंक अर्धा निघालेलाच आहे, ह्याला पण करून टाकू. आणि जाता जाता रस्त्यात काही कामं आहेत. मम्मीचे काही टॅबलेट्स आहेत, तिची पण दाढ दुखते आहे, दात दुखत आहेत. सो तिच्या टॅबलेट संपलेल्या आहेत, त्या आणायच्या आहेत. काल आज दिवसभर पाऊस चालू आहे. आत्ता पाऊस कमी झाला आहे, 5 वाजलेले आहेत संध्याकाळचे. सो जिम इथून 2.5 किलोमीटर असेल माझ्या घरापासून, पण तिथे पोचायला मला 10 मिनटं लागतात ड्यू टू रेनी सीझन. पावसाळ्यात ट्रॅफिक जाम होते कारण रस्त्यात खड्डे असतात आणि पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत. सो त्या रिझनमुळे पावसाळ्यात ट्रॅफिक असते थोडी आणि मला पोचायला 5 मिनटं एक्स्ट्रा लागतात. पाऊस थांबलाय तर पटकन पोचू. सोबत रेनकोट कॅरी करतो मी, म्हणजे येताना प्रॉब्लेम नाही. येताना पण काहीतरी ग्रॉसरी शॉपिंग करायचीच आहे. सो टॅबलेट्स पण घेऊन ठेवतो. पटकन निघतो मी जिममध्ये. And finally we are in the gym. आज बहुतेक गर्दी असेल. बेकार गर्दी आहे. रस्त्यात येतानाच टेलरकडे मी त्याला शिलाई मारून घेतली आणि दुसरा एक आहे, हा एक होता, हा आय थिंक थोडासा अर्धा गेला होता. बाई 0 पैशात नवीन. ठीक आहे, वर्कआउटला सुरुवात करूयात. जिममध्ये एंटर केल्यावर सगळ्यात पहिले माझं काम असतं ते म्हणजे ट्रायपॉड स्टँड सेटअप. आज मी प्री वर्कआउट नाही घेणार आहे कारण आज फक्त बायसेप आणि ट्रायसेप वर्कआउट आहे. सो प्री वर्कआउटची तेवढी गरज नाही आहे. लेग, बॅक किंवा
3 मसल एकत्र घेतो ना, हेवी वर्कआउट करायचा असतो, वॉल्यूम वर्कआउट करायचा असतो, त्या दिवशी मी प्री वर्कआउट यूज करतो. अदरवाईज ॲडिक्शन उगाचच नको आहे आपल्याला, कारण प्री वर्कआउटने ॲडिक्शन होतं आणि ते नको आहे आपल्याला. ओके, ट्रायपॉड सेट झालेला आहे. हा एक बॉक्स मी जो म्हणालो होतो ज्याच्यात 5 सॅशे असतात, 5 पॅकिंग आहेत मसल ब्लेज वे प्रोटीनचे, तो ॲक्च्युअली मी आता येताना जिममध्ये घेऊन आलो आहे. कारण त्या दिवशी जेव्हा मी सॅटर्डेला मुंबईला जातो तेव्हा माझा वे प्रोटीन संपला होता आणि मी जिममध्ये संदेशकडून 5 स्कूप घेतले होते वे प्रोटीनचे. सो त्याला आता रिटर्न करण्यासाठी मी हे ऑर्डर केलं होतं, ज्याच्यात एक्झॅक्ट 5 स्कूप आहेत. तो आता आला असेल तर त्याला हे देऊ. Okay. Done. Easy. One more. Easy. One more. Easy. One more. Right. Oh, easy. मस्त. टणटणीत. Easy. Okay. Come on. Easy. Up. One more. Easy. Easy. Come on. One more. Up. एक जायला अजून. शाबाश. Easy. Come on. Up. अजून एक जाईल. अजून एक जाईल. शाबाश. Easy. Up. अजून एक. Easy. Yep. Well done. ऑलमोस्ट 20 रेप गेलेत आणि सगळ्या प्लेटी टाकलेल्या आहेत. त्याच्यावर वेट दिलेलं नाही आहे, वेट पण नाही माहिती किती आहे. आता 1-2 व्हेरिएशन राहिलेले आहेत, कारण की एक व्हेरिएशन राहिलेला आहे, तो संपवू. थोडीफार पोझिंग करू, पंप चेक करू, प्रोटीन शेक घेऊ, त्यानंतर थोडं मार्केटने जाऊ. पाऊस पण थांबलेला आहे, मला वाटत नाही आता येईल पाऊस. सो आपले शॉपिंग पण राहिली होती, ती पण होईल. लेट्स गो.
हा मस्त. आजचा वर्कआउट भाई एकदम तगडा झालेला आहे. उद्या रील येईलच. मे बी ही व्हिडिओ पाहण्याआधी रील येऊन गेलेली असेल. बायसेप आणि ट्रायसेप वर्कआउट मजा आली. पंप पण तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. 7:30 वाजलेले आहेत. आपण वर्कआउट चालू केला होता 6 वाजता. मी ॲक्च्युली इथं आलो होतो 5:30 वाजता, बट एक कॉल आला होता कोचचा. जसं की मी त्याला रिपोर्ट्स पाठवले होते. सो तो म्हणत होता की मी रिपोर्ट माझ्याकडे आलेले आहेत, चेक करतो आणि नंतर तुला कॉल करतो. मे बी घरी गेल्यावर कॉल येईल. आपल्या वर्कआउट करून 6 वाजता वर्कआउट चालू केला होता. 7:30 वाजलेले आहेत. 1.5 तासात आपला पूर्ण वर्कआउट कंप्लीट झालेला आहे. पाऊस थोडाफार थांबलेला आहे. जस्ट नॉर्मल पाणी शिंपडतं आहे. ओके. जिमपासून पार्किंग थोडी लांब आहे. सो जवळपास 50 मीटर्स जिमपासून लांब चालावं लागतं. जसा मी जिममधून निघालो, मोबाईल चेक केला. मोबाईलची बॅटरी 7 किंवा 9, आय थिंक 7%च होती. आणि प्रॉब्लेम असा होता की मी माझा पॉकेट घरी विसरलो होतो आणि मला जे काही पेमेंट्स करायचे होते शॉप्समध्ये ते UPI थ्रूच करू शकत होतो. त्यामुळे मला बाकी व्हिडिओज कॅप्चर करता आला नाही. तर त्यानंतर मग मी निघालो आणि गाडीतलं पेट्रोल पण कमी झालं होतं. सकाळी बम्बईला लवकर जॉबला जावं लागतं सकाळी 6 वाजता आणि पावसाळा आहे. त्यामुळे मग मी विचार केला की पेट्रोल पंपावर जातो, पहिले पेट्रोल भरतो आणि त्यानंतर मग घरी येतो. घरी आलो, डिनर केला आणि आत्ता मी ॲज युज्युअल आपलं तो दाढीचा गोळ्यांचा कोर्स आहे, त्या टॅबलेट्स घेतल्या, ब्रश केलं आणि आता झोपतोय. सो हा एपिसोड आपण इथेच संपवतोय. भेटूया पुढल्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राधे राधे.